कमिटीमध्ये विचार केला आता कमिटी याच्यावर निर्णय घेणार आहे. जे जे खेळाडू फॉर्म भरून खेळण्यासाठी इथं मैदानावर दाखल नाहीत त्या खेळाडूंवर या कमिटीच्या वतीनं निर्णय येणार आहे. याची तुम्ही नोंद घ्यावी आणि मॅचला सुरुवात लगेच करा. एक खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर, तो पण कमिटीने निर्णय घेतलाय म्हणून एक खेळाडू तुम्हाला दिलाय सर्कलच्या बाहेर राहण्यासाठी. चला मॅचला सुरुवात करूया. मॅच जशी सुरू होईल तुम्ही आवाज ऐकाल. आमचे साथी समालोचक मराठीचे संदीपन केनी चिंचपाडा गावचे हे समालोचक तुमच्यापर्यंत आवाज धावतं वर्णन ऐकवतील. हॅलो, थँक्यू एव्हरीवन सर. नक्कीच आपण या स्पर्धेकडे वळतोय. आपण ही स्पर्धा मैदानावरती एन्जॉय करतोय. ओले प्रीमियर लीग OPL धमाका 2024 तिसऱ्या मॅचला इथे सुरुवात होईल. ॲज ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूला अभिषेक पाटील आणि अमित मुंगाजी आपण सामना पाहतोय. एका बाजूला लेपर्ड्स 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सोहम अँड मृणाल स्पोर्ट 11. या दोन संघांमध्ये ही बिग फाईट पहिला सत्र इथे सुरू होते आणि पहिला सत्र पहिला षटक गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेकेल. पहिलाच बॉल होता. कट केला चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मध्ये केवळ ढकलून दिलाय आणि पहिल्या चेंडूवरती हा मोठा तडाखा. चेंडू गेलाय सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आलाय फलंदाज अभिजित पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल लेपर्ड्स 11 संघ हा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. अभिजित पाटीलची सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतोय संयम पाटील याच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा. यावेळेचा चेंडू प्रहार जरूर केलाय आणि हा चेंडू जाईल लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउंस सीमा पार. अभिजित पाटील याच्या बॅट मधून एका पाठोपाठ हा दुसरा चौकार. आपण पाहतो मैदानामध्ये डावकुऱ्याचा फलंदाज तुपानी सुरुवात केली. सुरेख फटका हा देखील क्षेत्ररक्षक चेंडू मागे जाईल आणि याही चेंडूवरती हा तिसरा चौकार. चौकारांची हॅट्रिक अभिषेक पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. काय कमालीची सुरुवात केली. एका पाठोपाठ 3 चौकार. फलंदाज आक्रमण करतोय. यावेळेचा चेंडू देखील सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. तत्पूर्वी वेल होता अवधी होता त्या अवधीमध्ये 2 धावा जरूर कंप्लीट केल्या या 2 फलंदाजांनी. थोडंसं फंबल झाला होता क्षेत्ररक्षक आणि इथे थोडीशी घाई केली होती फलंदाजानं. आपण जरूर पाहतो या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दोन्ही संघ पुढे सरकला. एकूण धाव संख्या 14 वरती जाऊन पोहोचले. सुरुवातीचे 3 चेंडूचा आपण जर खेळ पाहिला तर अभिषेक पाटील याच्या बॅटमधून 2-3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी खराब सुरुवात इथे गोलंदाज संयम पाटील याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. एकूण 14 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. फुलटॉन चेंडू पुरेपूर फायदा उठवलाय. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. बिग हिट. 6 धावा. आक्रमकता आपली ताकद दाखवत असताना अभिषेक पाटील हा फलंदाज 4 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आले. संयम पाटीलच्या गोलंदाजीवरती आक्रमक चढवत असताना मैदानावरती जरूर आपण पाहतोय. एकूण धावसंख्या षटकाराच्या मदतीनं खूप मोठा आकडा जरूर आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावरती. तब्बल 20 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. ॲक्रोज लाईन जरूर केल्याचा प्रयत्न परंतु इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा लेपर्ड्स 11 टीम जाऊन पोहोचले बिनगडी बाद. एकूण धावसंख्या 20.
टूर्नामेंट में और मोस्ट विकेट टेकर टूर्नामेंट में जिन्होंने अब तक 7 विकेट लिया है। बेस्ट इकोनॉमी रेट के साथ रविंद्र मात्रे यानी रिवॉल सर को यहाँ पर ये पर्पल कैप दिया जाएगा। अब तक 2 दिन के खेल में पर्पल कैप के हकदार है। ये चेंज होता रहेगा जैसे जैसे परफॉर्मेंस आगे बढ़ता जाएगा, लेकिन पहले खिलाड़ी जिनको पर्पल कैप दिया जा रहा है सम्मानीय हमारे एमएससीबी के हेड ऑफिसर पदाधिकारी अमित पालवे सर, साथ ही साथ रुपेश शेठ गायकवाड़, हमारे लाडले सरपंच और साथ ही साथ रायगढ़ ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन के हमारे अध्यक्ष सम्मानीय राकेश शेठ गायकवाड़ साहब, एक बार जोरदार तालियां। अभिनंदन रिवल सर, 7 विकेट, मोस्ट लीडिंग विकेट टेकर ओपीएल सीजन 10 के अध्यक्ष 2024 में रविंद्र मात्रे। रिवल मात्रे सर 7 विकेट के साथ पर्पल कैप के हकदार। ओवर टू कमेंट्री बॉक्स। नक्कीच रिवल मात्रे सरांना इथे सन्मानित केला जातोय। पर्पल कॅप अप्रतिम खेळ त्यांचा आतापर्यंत जरूर आपण पाहिला, परंतु मैदानामध्ये सुरेख खेळ चालू आहे। एका बाजूला अमित मुंगाजी आणि त्यांच्या समवेताचा सहकारी अभिषेक पाटील आपण जरूर पाहतोय। खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत। यावेळचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय, लाईन आणि लेंथ इथे परखली नव्हती। फलंदाजांना बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू घेण्याची मुभा नसणार आहे। रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू घेण्याची नक्कीच लाईव्ह चालू झाले, आपण रिव्ह्यू घेऊ शकता। मात्र इथे सुरेख फटका लॉंग ऑफ प्रिझन मध्ये 1 बाउंस सीमा पार, 4 धावा। असणार आहे एक एक रिव्ह्यूची, हे देखील याची देखील आपण नोंद घ्या। जरूर आपण पाहतोय चौकार एकूण संघाच्या धावसंख्येचा विचार केला खूप मोठा आकडा, 30 धावा धाव फलकावरती। कमालीची फलंदाजी आतापर्यंत नक्कीच आपण पाहतोय। फलंदाज अमित मुंगाजी यावेळी प्रहार केलाय, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय आणि इथे चेंडू जाईल सीमा पार। दॅट इज अ बिग 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 हिट, षटकार। टीम फलंदाजी मोठे फटक्यांची आतिषबाजी करत असताना पुन्हा एकदा अजून एक दणका, अजून एक षटकार। एकूण धावसंख्या 42, 42 धावा, खूप मोठा आकडा आतापर्यंत आपण धाव फलकावरती जरूर पाहतोय। लाईन केल्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील, अपीलाला दाद आणि इथे फलंदाज अमित मुंगाजी होतोय बाद। हा पहिला गडी बाद लेपर्ड्स 11 टीमचा। एकूण धावसंख्या 42 वर। थँक्यू डीजा। जरूर आपण नक्कीच ही स्पर्धा मैदानावरती आपण पाहतोय। ओपीएल ओवले प्रीमियर लीग डे नाईटची स्पर्धा, दिवस रात्रीची स्पर्धा, आपल्या गावाच्या अभिमानाची, मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा। प्रत्येक खेळाडूला दिलेली संधी आणि ते संधीचं सोनं करत असताना मैदानावरती खूप चांगला खेळ आतापर्यंत जरूर आपण पाहतोय। आपण सामना जरूर पाहतोय लेपर्ड्स 11 आणि त्यांच्या विरुद्ध सोमॅन मुरनाड स्पोर्ट या दोन संघांमध्ये ही बिग फाईट पहिल्या सत्र चालू आहे। एकत्रित विचार केला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा लेपर्ड्स 11 टीम 42 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात। प्रतिषटक 21 सरासरी राखली जातोय मैदानावरती। खूप चांगला खेळ आतापर्यंत जरूर आपण पाहतोय। मात्र या 2 फलंदाजांना इथे थांबवायचंय। गोलंदाजांना ते कमालीची गोलंदाजी करायची आहे, आक्रमकतेची गोलंदाजी करायची आहे। जी चुकी सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी केली ती चुकी आता मात्र करून जमणार नाही। मैदानामध्ये आता मात्र खराब कामगिरी, हॉपस्टम्प सोडून गेलाय गोलंदाज आपण पाहतोय। 3ऱ्या क्रमांकावरती अजित मुंगाजीचं षटक, पहिला चेंडू इथे अवांतर फेकलाय। 43 धावा धाव फलकावरती जरूर लागले आहेत। सुरेख कामगिरी, मोठा फटका प्रहार जरूर केलाय, ताकदीचा वापर
लॉंग ऑन दिशेने चेंडू जाईन सीमा पार, पंचांचा इशारा येतोय, हा मोठा फटका, षटकार. राज्य शुभ किवडीचे सुरेख कामगिरी करत असताना मैदानावरती आपण पाहतोय अभिषेक पाटीलला षटकार आणि चौकारांची बरसात करत असताना आणि संघाच्या धावसंख्येला मोठ्या आकड्यावरती नेत असताना जरूर आपण पाहतोय. आता मात्र ॲक्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर इथे फलंदाजाने केला नव्हता. इथे ॲक्रॉस लाईन केल्याच्या प्रयत्नामध्ये थोडा असफल ठरला. निर्धाव चेंडूची इथे सांगता, या चेंडूवरती कोणती धावसंख्या नसेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ अमित मुंगाजी. आपण पाहतो आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, एकूण 6 धावा खर्च. यावेळी एक धाव जरुरी आहे चेंडूवरती. स्ट्राईक रोटेट. आता मात्र आपण पाहतोय फलंदाज सतीश पाटील आता ऑन स्ट्राईक वरती. एकंदरीत लेपर्स 11 टीमच्या 50 धावा धाव फलकावरती कंप्लीट. सुरेख कामगिरी पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. सुरेख कामगिरी आतापर्यंत जरूर त्यांची राहिली. एक मोठी धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा ऑन बोर्ड. अजित मुंगाजी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 फेकेल, त्यामधला आता 4था चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल सतीश पाटील. फुलटा चेंडू होता, तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमा पार, 4 धावा. नक्कीच इथे आपण पहिल्या षटकाचा विचार केला. संयम पाटीलनं फेकलं होतं, तब्बल 20 धावा खर्च केला. त्यानंतर किरण मात्रेनं आपल्या षटकामध्ये 22 आणि अजित मुंगाजी आता षटक फेकतोय, त्यामध्ये देखील आपण 12 धावा खर्च करत असताना दिसतोय. इथे झेल उडालाय आणि इथे सुरेख कामगिरी क्षेत्ररक्षकाने केले, कोणती चुकी नाही, पकडला गेलाय झेल. आणि इथे फलंदाज सतीश पाटील या फलंदाजाचा संपतोय इथे खेळ. बघा व्यासपीठावर JWचे अर्थातच सिनियर एक्झिक्युटिव्ह अमर म्हात्रे यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय. रुपेशजी गायकवाड यांना की आपण JWचे सिनियर एक्झिक्युटिव्ह अमर म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं. इट्स अ ग्रेट हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय 6 धावांसाठी षटकार. पदाधिकारी या स्पर्धेला भेट देताना आपण पाहिला, त्यामध्ये अमर म्हात्रे एक्झिक्युटिव्ह JWR यांचे इथे शुभ सन्मान करण्यात येत आहे. रुपेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते अमर म्हात्रे आमचे मित्र, परम मित्र, साई भक्त अमर म्हात्रेंचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. धन्यवाद. तदनंतर विशू कोहली एक उत्कृष्ट अंपायर आणि 40+ चे उत्कृष्ट खेळाडू विशू कोहली यांचा इथे शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे. जरूर आपण व्यासपीठावरती पाहतोय प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान. इथे सामन्याला सुरुवात. 4था षटक आणि आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती तडाखा. चेंडू आलाय 6 धावांसाठी. मडवी यांचे ते आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हरिभाई मडवी या व्यासपीठावर सातत्यानं आवर्जून इथे उपस्थित असतात. 6 दिवस आणि काय फटकेबाजी एका बाजूला होतोय, अगदी ठोकम ठोक. येतो बाक टू बाक दुसरा षटकार.
नक्कीच आप क्या होगा आणि त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना मैदानावरती एका पाठोपाठ दोन तडाखे लगावले आणि आपल्या संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम या फलंदाजाने केलंय. 72 72 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. एक मोठा आकडा धावफलकावरती. गोलंदाज मैदानावरती प्रशांत मुंगाजी. ॲक्रोझोलाईन केल्याचा प्रयत्न, ताकद इथे कमी वापरले, चेंडू सेफ लँडिंग, तितकी चांगली क्षेत्ररक्षण, दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि ते थोडी चुकी केली आणि त्या चुकीचा परिणाम भोगतोय क्षेत्ररक्षण करणारे टीम. या चेंडूवरती आल्या एकूण 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. एकूण 74 धावांचा धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. एकंदरीत 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 2 षटकार आणि 2 म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. ॲक्रोझोलाईन मारण्याचा प्रयत्न, मात्र इथे चेंडू येईल. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू मागे. तत्पूर्वी वेला अवधी आहे, त्या वेलेमध्ये इथे 2 धावा, लेग बायच्या रूपाने 2 धावा आल्यात. 76 धावा धावफलकावरती. कमालीची फलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजावरती प्रति हल्ले करत असताना फलंदाज मैदानावरती एका बाजूला आपण पाहतोय ॲज अ ओपनर अभिषेक पाटीलला आणि त्यात नंतर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज समीर मुंगाजी. प्रहार जरूर केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, सुरेख झेल पकडलाय आणि ते फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाजानं. हा दुसरा गडी बाद झालाय लेपर्स 11 टीमचा. अभिषेक पाटील बॅक टू द पॅव्हलियन. एकूण धावसंख्या 76. अभिषेक पाटील काय कमालीची फलंदाजी. आपल्या संघासाठी 13 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांचं भलं मोठं योगदान त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. सुरेख कामगिरी. 76 धावा, 2 गडी बाद. लेपर्स 11 टीम पहिल्या सत्रामध्ये खेळ खेळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सोयमॅन मुरनाल 11 टीम आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण करणारी टीम. 4थं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडूची संख्या समाप्त झाली ती एकूण 5. अंतिमचा चेंडू आपण पाहू शकाल डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र पुन्हा एकदा यष्टीरक्षकानं चुकी केली. एक काय चाललंय मैदानावरती, लेझी क्रिकेट जरूर पाहतोय, परंतु ते घाई केली क्षेत्ररक्षक फलंदाजाने. त्या घाईचा परिणाम नक्कीच आपल्याला पाहतोय, भोगायला लागेल फलंदाजाला. तर नक्की नेक्स्ट मॅच बघा, वंश व स्वरा स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात दिशा स्पोर्ट्स. या दोन्ही टीमच्या संघनायकांनी रेडी राहायचं आहे. वंश व स्वरा स्पोर्ट्स विपक्ष दिशा स्पोर्ट्स या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की टॉससाठी लगेच यायचे. आपण बघा पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. नक्कीच 3 धावा ना पंच. या 3 धावा या चेंडूवरती. एकूण धावसंख्या 4 षटकांचा इथे खेळ संपला. पहिल्या सत्राचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 79. एकूण 80 धावा आणि 80 धावांचं भलं मोठं लक्ष आपण जरूर पाहू दुसऱ्या सत्रामध्ये सोम अँड मुरनाल 11 टीम समोर. तर नक्कीच सोम अँड मुरनाल 11 टीम हे 80 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करेल का, एका बाजूला लेपर्स 11 टीम हा लक्ष पार करू देईल का, हे पाहण्याकरता दुसऱ्या सत्राकडे जरूर आपण जाऊ. जशी सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला नक्कीच जशी सुरुवात होईल दुसऱ्या सत्राला तसा आवाज जरूर आपण पाहू. हिंदी आणि मराठीचा गोड आवाज याच गावचा रिवाल मात्रे सर. तत्पूर्वी तेवढा वेळ आहे, संधी देऊया आपण डीजे मास्टरला. वंश व स्वरा स्पोर्ट्स विपक्ष दिशा स्पोर्ट्स. मी अमर मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. अमर द एक्झिक्युटिव्ह ऑफ JWR कंपनी लॉजिस्टिक मधले एक्झिक्युटिव्ह अमर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वंश व स्वरा स्पोर्ट्स विपक्ष दिशा स्पोर्ट्स. चला मॅच सुरू करा, मॅच थांबवायची नाही. तुम्ही मॅच सुरू करा. लॅम्प्स ऑन होतील
तुम्ही सांगा की थोडंसं आम्हाला बॉल पाहायला किंवा दिसायला बॅड लाईट आहे त्यावेळी लगेच लॅम्प्स ऑन होतील. तर टॉस जिंकलाय सुजल दिशा स्पोर्ट्सनं. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आज आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडू खूप चांगली कमालीची कामगिरी करतोय आणि अभिनंदन देऊया आपल्या ओवळे गावातील खरं तर वादळ बैलाचे मालक नंदराज शेठ मुंगाजी यांच्या बैलानं महाराष्ट्रातील नामवंत बैल हरण्या बैलाला पराभूत केलंय आणि आज वादळ बैलानं पुन्हा एकदा एक महत्वाची आणि मानाची शर्यत जिंकलेली आहे. त्याबद्दल नंदराज शेठ मुंगाजी यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि थोड्याच वेळात हरण्या बैलाचा ज्यावेळी त्यांनी पराभव केलं म्हणजे तो वादळ बैल हा महाराष्ट्रातील आता नामवंत बैल ठरलोय. थोड्याच वेळात त्यांचंही इथे आगमन होणार आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत. अभिनंदन नंदराज शेठ मुंगाजी. तर मॅच सुरू करा पंच. आपण आता जास्त वेळ देऊच नका. आज घाई करावीच लागेल. आणि बघा या वर्षी ओवळे प्रीमियर लीग साठी उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज बक्षीस आहे 2 सायकल बायसिकल. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजाला बायसिकल आहेत आणि त्या पुरस्कृत केल्यात माजी उपसरपंच रवींद्रजी दापोलकर यांचे सुपुत्र केतन दापोलकर आणि रतन दापोलकर यांनी 2 बायसिकल ओला प्रीमियर लीग साठी पुरस्कृत केल्यात. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी. तसेच मालिकावीर म्हणून आज आपल्या ओवळे प्रीमियर लीग साठी बक्षीस आहे सोन्याची वस्तू अर्थातच होलमार्क आणि ती वस्तू आहे सोन्याची अंगठी आणि ती पुरस्कृत आहेत सरपंच विद्यमान सरपंच साहेब रुपेशजी गायकवाड. त्याचबरोबर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तसा भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड उपाध्यक्ष राकेश गायकवाड आणि महेश जी गवानकर एसएच एंटरप्राइजेस. एकदा जोरदार टाळ्या तिन्ही व्यक्तींसाठी. सोन्याची अंगठी मालिकावीर म्हणून देण्यात येणार आहे. धन्यवाद. नक्कीच स्पर्धेमध्ये आपण नक्कीच खूप आगला वेगळा आकर्षण पारितोषिक नक्कीच आपण पाहतोय. मैदानामध्ये आपण जरूर जाऊया. 80 धावांचा पल्ला इथे पार करायचंय. सो मॅन मुरनाल 11 टीमला प्रतिषेधक 20ची सरासरी आता राखायची आहे. मैदानामध्ये यांचं ओपनर सलामीची जोडी पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. 80 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या सत्राला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवरती तडाखा केली ते सुरुवात फलंदाजानं आणि पहिल्या चेंडूवरती आलाय हा दमदार षटकार. मध्ये जी सुरुवात केली होती अभिषेक पाटीलनं त्याच प्रकारची सुरुवात इथे केली अजित मुंगाजीनं. या प्रकारची सुरुवात होणं खूप गरजेचं आहे आणि ती गरज भागवत असताना मैदानावरती फटके येणं खूप गरजेचं आहे आणि ती गरज नक्कीच भागवत असताना मैदानावरती पुन्हा एकदा प्रहार सुरेख फटका एका पाठोपाठ दुसरा षटकार. अगर तुम में है दम तो हम भी है बाजीराव सिंगम हे दाखवत असताना अजित मुंगाजी हा फलंदाज. ची आवश्यकता असेल तर इथे इशारा करा. लगेच लाईट लॅम्प्स ऑन होतील. ही महत्वाची सूचना आहे आयोजकांकडनं. नंतर सांगू नका की आम्हाला बॉल दिसले नाही. जर आवश्यकता तुम्हाला वाटत असेल लगेच लॅम्प्स ऑन होतील. नक्कीच रिवाल्सर डे नाईटची स्पर्धा आपण जरूर पाहतोय. तर मैदानामध्ये प्रहार करत असताना फलंदाज अजित मुंगाजी एका पाठोपाठ 2 षटकार दाखवत असताना खूप चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून. पुन्हा इथे अक्रॉस लाईट चेंडू येईल इथे समालोचन कक्षेमध्ये एका पाठोपाठ तिसरा षटकार. अभिषेक पाटीलनं 3 चौकारांची खेळी केली होती सुरुवातीला. मात्र इथे अजित मुंगाजीनं 3 षटकारांची सुरुवात केली आणि डेफिनेटली या बॉलवर जर षटकार ठोकला पुढील तर महेश गवानकर यांच्याकडनं 1000चं बक्षीस दिलं जाईल. 3 षटकार आले तर अजून या बॉलवर जर षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं बक्षीस महेश गवानकर यांच्याकडून देण्यात येईल. एसएच एंटरप्राइजेसचे ओनर. जरूर जरूर एटीएम इथे खुलं केलंय. पासवर्ड असेल. अजून एक षटकार. अजित मुंगाजी मध्ये ती ताकद आहे आणि यावेळेस आपण जरूर पाहतो एका पाठोपाठ 3 षटकार
18 धावा धावफलकावरती. गोलंदाज चंदन म्हात्रे. पुन्हा एकदा बिग हिट. सो ब्युटिफुल, सो इरिटेज, जस्ट लुकिंग लाईक वाव. अजून एक षटकार. त्यांचे 1000 रुपयाचं बक्षीस पटकावतोय अजित मुंगाजी. नक्कीच नक्कीच क्या बात आहे. सुरेख कामगिरी करत असताना मैदानावरती 20च्या सरासरी धावसंख्या जमवायची होती आणि ती सरासरी राखत असताना मैदानावरती अजित मुंगाजी ॲज अ ओपनर आहे आणि ॲज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानावरती दाखवत असताना आणि संघाचा संघनायक देखील आहे आणि संघनायकाची भूमिका जरूर निभावत असताना मैदानावरती 4 षटकार एका पाठोपाठ. फलंदाज चंदन म्हात्रे याच्या गोलंदाजीवरती एकूण धावसंख्या 24 धावा. एक मोठा आकडा आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारी टीम. यावेळेचा चेंडू नक्कीच थोडीशी दिशा भरकटली. दबाव आणि त्या प्रेशरनं गोलंदाजी करत असताना परिणाम आपण पाहतोय. चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय आणि ते एक्स्ट्राच्या रूपानं एक धाव खर्च केले. अवंतर धावसंख्येमध्ये वार 25 धावा धावफलकावरती दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना सोम अँड मृणाल 11 टीम. बिग हिट, अप्रतिम, खूप लांब लचक, हा मोठा फटका 6 धावांचा. विजय 5 चेंडू आणि 5 षटकार एका पाठोपाठ. आता मात्र अंतिम चेंडूवरती षटकार येईल का? या स्पर्धेमध्ये एक मोठा रेकॉर्ड बनेल का अजित मुंगाजी याच्या नावावरती? मात्र गोलंदाज इथे विचारात पडलाय. अजित मुंगाजी समोर चेंडू कुठल्या प्रकारचा फेकायचा. आणि संदीपन या बॉलवर जर षटकार ठोकला तर महेश गव्हाणकर यांच्याकडनं 3000 रुपये आणखी दिले जातील. नक्कीच नक्कीच का न देवा पारितोषिक, कारण त्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. सुरेख कामगिरी. या षटकातील अंतिमचा चेंडू मैदानामध्ये फलंदाज इथे सज्ज असेल. पुन्हा एकदा प्रहार आणि चेंडू इथे जाईल जाईल सीमा पार. षटकारांची बरसात आणि एका षटकामध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार अजित मुंगाजी याच्या नावावरती. हा या स्पर्धेमधील खूप मोठा रेकॉर्ड. पुष्पा नाम सुन के फ्लावर करून आमच्या प्रेक्षकांना आम्हाला दाखवायचे. व्हेरी गुड बॅटिंग आवडली असेल तर अजित मुंगाजी साठी जोरदार टाळ्या. आणि रिवाल मात्र सर ही व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होणार. 6 चेंडू मध्ये 6 षटकार, कमालीची फलंदाजी, अप्रतिम. आणि महेश गव्हाणकर 4000 रुपये जमा करा. हा पहिला एक. हा 4000 घेऊन आलेत. हे मोटिवेशन आहे. महेश गव्हाणकर यांनी प्रोत्साहन केलं अजित मुंगाजीला आणि अजित मुंगाजींना 6 बॉलवर 6 षटकार ठोकले. लाईट ऑन करा. लाईट ऑन करायचे बघा. आता इशारा आलाय बॅट्समन. आपण लाईट ऑन करूया. थोडं थांबूया. लाईट्स ऑन होतीलच परंतु कौतुक केलं जाईल अजित मुंगाजीचं. काय बॅटिंग, क्रॅडिकल इनिंग. 6 बॉल. अजित मुंगाजी बॅक टू द ट्रॅव्हलिंग. आणि 46 धावा संघासाठी खूप मोठं योगदान. अर्धषटकासाठी केवळ 4 धावा लांब होता. जरूर आपण पाहिला परंतु विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केलं गोलंदाज सतीश पाटील. सुरेख कामगिरी. इथे अजित मुंगाजीला परतावं लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 3ऱ्या क्रमांकावरती किरण म्हात्रे. आक्रमकतेची फलंदाजी जरूर आपण पाहिली मात्र तो वादळ इथे संपवलाय सतीश पाटील या गोलंदाजानं. षटकाचा विचार केला. 5 चेंडू संपलेत. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ आहे.
एकूण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावरती लागले 48 धावा, 80 धावांचा पल्ला पार करायचा मैदानामध्ये आणि खूप चांगली सुरुवात जरूर आपण पाहतोय फलंदाजांकडून. नवीन फलंदाज किरण मात्रे आपण पाहू शकाल या चेंडूचा खेळ करण्यासाठी सज्ज. हा बॉल खूप सुरेख जसा विकेट वरती आला तो उडात मध्ये आपण जरूर पाहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झाले. 2 षटकाची समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 48. आता समीकरण चेंडू असतील एकूण 12 आणि धावसंख्येची गरज आहे ती 32. आता या 2 फलंदाजांवरती खूप मोठी जिम्मेदारी असेल संघाची. 32 धावा त्यांना अजूनपर्यंत जमवायच्यात आपल्या संघाला विजयीपद मिळवण्यासाठी. जोपर्यंत 2 फलंदाज मैदानावरती तोपर्यंत आपण नक्कीच पाहू सोयमॅन मृणाल 11 टीमच्या अपेक्षा जिवंत असतील. परंतु अपेक्षा जिवंत ठेवता येतील का? एकीकडे लेपर्स 11 टीमला इथे सफलता प्राप्त करता येतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. मैदानामध्ये मॅच मध्ये रंगत जरूर निर्माण होईल. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 12 मध्ये अजून 32 ची गरज आहे. म्हणजे प्रति षटक 16.00 ची सरासरी इथे राखायची आहे. आणि सरासरी राखण्यासाठी जी फलंदाजी अंजित मुंगाजीने केली होती त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला करायची आहे. आता मोठे फटके तुम्हाला लगावे लागतील. षटकार चौकार तुम्हाला प्रति षटकामध्ये लगावे लागतील आणि ती कामगिरी करायची आहे मैदानामध्ये या 2 फलंदाजांना. आपण फलंदाज पाहतोय संयम पाटील आणि किरण मात्रे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अक्रॉस लाईन. पंचाकडे जोरदार अपिलाला दाद आणि इथे फलंदाज होईल संयम पाटील. बाद. खऱ्या अर्थानं मनोरंजन करत असताना आमचे डीजे सँडी त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. त्यातनं आमच्या संवेद आम्ही स्कोरर मित्र गुणलेकर भाया गायकवाड आणि ज्यांना लाडानं बीजी म्हटलं जातं त्यांचा जरूर पूर्ण शेड्यूल बिझी असतो आणि ते आमच्यासोबत आज गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये समालोचकाच्या पाठीचा कणा प्रत्येक चेंडूची अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना खूप सुरेख काम या स्पर्धेच्या माध्यमातून OPL ओवले प्रीमियर लीग हा थरार आपण जरूर पाहतोय. ओवले मैदानावरती आपण पाहतोय फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर दाखल होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आणि याच दरम्यान बघा सुभाषजी डोंगरे साहेबांचे इथे आगमन झालंय. या मुख्य व्यासपीठावर त्यांचे हार्दिक स्वागत. प्रहार जरूर केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उचलेल फेकेल. तत्पूर्वी इथे एक धाव जरूर कंप्लीट केले. आता मात्र रोख लगावली गेले. गोलंदाज आपण पाहतोय सुरेख कामगिरी कमबॅक करणारे षटक मयूर गायकवाड याच्या माध्यमातून कर पहिल्या चेंडूवरती सफलता आणि त्याच्यानंतर एक धाव जरूर आपण पाहतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. एकंदर धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकेल. धावा लागल्यात 49. आता मात्र 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. पल्लाच खूप लांबचा आहे. पल्ला अजूनपर्यंत खूप दूरचा आहे. यावेळी चेंडूला ढकललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे सफल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांचा इशारा आहे तो एक शॉर्ट रन. ही एकच धाव येईल. इथे थोडी घाई केली फलंदाजानं. एकच धाव या चेंडूवरती. एकूण धावसंख्या 50 वरती जाऊन पोहोचले. 9 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. 9 मध्ये 30. खूप चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळते.
इथे कमबॅक वालन षटक जरूर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये कोणते मोठे फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. सुरेख कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून. अक्रॉस द लाईन पंचांचा इशारा येतोय आणि हा फलंदाज बाद. आक्रमकतेची गोलंदाजी मयूर गायकवाड याच्या माध्यमातून अजून एक सफलता. जबरदस्त निर्णायक षटक होता आणि त्या निर्णायक षटकामध्ये केलेली गोलंदाजी संघाच्या संघनायकानं दिलेली जिम्मेदारी निभावत असताना मैदानावरती खूप चांगली मयूर गायकवाडला आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 2 सफलता आणि त्या 2च धावा इथे खर्च केल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला 50 धावा, अजूनही 8 मध्ये 30ची गरज आहे. आता जसजशी चेंडूंची फेकी होईल तसं समीकरणामध्ये जरूर आपण बदल पाहू. मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती यश पाटील. येणाऱ्या चेंडूचा जरूर सामना करेल. जसा मैदानावरती आपण पाहिला अजित मुंगाजी बाद झाला, त्यानंतर थोडा अडचणीमध्ये येत असताना लेपर्ड्स 11 टीम, सोमॅन मुनाल 11 टीम जरूर आपण पाहतोय. कट केलाय जरूर, एकच धाव येईल. एकापेक्षा इथे काहीच नाहीये. एकने संघाला पुढे सरकवलं जाईल, एकने संघ पुढे सरकेल, 51 वरती जाऊन पोहोचेल. समीकरणामध्ये छोटासा बदल होईल. आता मात्र चेंडू असतील एकूण 7 आणि 29 धाव्यांची गरज आहे. आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका लगावायचा आहे. फटका जरूर चांगला आहे, परंतु इथे ताकद जास्त आपण जरूर पाहिली. चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, गरज होती फटक्याची आणि ती गरज भागवली. हा षटकार रुपयाची गायकवाड साहेब. नक्कीच आम्ही स्कोअर सांगू. इथे एकूण धावसंख्या धावफलकावरती 57-57. आता 6 मध्ये काढायचे एकूण 23. 6 मध्ये 23 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही कोणी जिंकला नाहीये, सामना अजूनही कोणी हारला नाहीये. मैदानामध्ये सामना चालू आहे, रंगत निर्माण जरूर होते मैदानामध्ये. सामन्यामध्ये सुरेख कामगिरी करत असताना एका बाजूला आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि एका बाजूला चांगल्या प्रकारची फलंदाजी. सामना जिंकणार कोण हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. येणारा वेळ आणि काल त्या प्रश्नाचं उत्तर जरूर आपल्यापर्यंत पोहोचवेल. प्रेक्षकांच्या नजरा जरूर सामन्यामध्ये आपण सामना जरूर पाहतोय. लेपर्ड्स 11 विपक्ष सोम अँड मृणाल 11 टीम. या 2 टीम मध्ये हा युद्ध जिंकणार कोण हा खूप मोठा प्रश्नचिन्ह. मैदानामध्ये एकूण 4थ्या षटकाला सुरुवात होईल. 6 मध्ये 23 धावांची गरज आहे. मैदानामध्ये स्ट्राईकला फलंदाज यश पाटीलला आपण पाहतोय. 23ची गरज. अभिषेक पाटीलचा षटक स्टेर जरूर केलं होतं चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव जरूर आली या चेंडूवरती. एकने संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 58 वरती. आता धावांची गरज आहे ती म्हणजे 22. 5 मध्ये 22. आता मोठे फटके लगावे लागतील, आता ताकद दाखवावी लागेल, आता आक्रमण करावं लागेल मैदानामध्ये. अभिषेक पाटीलचा आपण एक षटक पाहतोय. कुठल्या पद्धतीचं फेकलं जाईल तर एकीकडे कुठल्या पद्धतीची फलंदाजी केली जाईल. खराब कामगिरी जरूर आपण नक्कीच पाहतोय, परंतु इथे पंचांचा इशारा आहे हा अवांतर चेंडू एक्स्ट्राच्या रूपानं 1 धाव जरूर ऍड केली जाईल धावफलकावरती. धावा लागल्यात एकूण 59. आता समीकरणामध्ये छोटंसं बदल. चेंडू असतील 5 आणि 21 धावांची अजूनही गरज. अप्रतिम सामना. प्रेक्षकांच्या नजरा आपण पाहतो या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा पेस, प्रॉपर टायमिंग. चेंडू गेला लॉक ऑन रिझन मध्ये, सीमा पार. दॅट इज अ बिग हिट. षटकार.
तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आता जर तुम्ही इथे स्वतःला सिद्ध केलं तर नक्कीच या मैदानावरती तुम्ही प्रसिद्ध व्हाल. एकीकडे तुम्हाला चांगली फलंदाजी करायची तर एकीकडे गोलंदाजाला या फलंदाजाला रोखायचं आहे. षटकाराला एकूण धावसंख्या षटकारात जाऊन पोहोचले. धावफलकाचा विचार केला 65. आता चेंडू असतील एकूण 4 आणि 15 धावांची गरज. 4 मध्ये 15. अप्रतिम सामना जरूर आपण पाहतोय. अभिषेक पाटीलचे षटक राईट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा प्रहार, परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणखी एक दणदणीत षटकार. मध्ये अजित मुंगाची बाद झाल्यानंतर रॉनी या फलंदाजानं त्याच्या संघाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावरती घेतली आणि त्या जबाबदारीने फलंदाजी करत असताना नक्की सायन्स स्पोर्ट या संघाकडून जरा सामना रॉनीने जिंकून दिला तर 1000 रुपयाचा पारितोषिक जरूर आपण पाहतोय. मैदानामध्ये खूप चांगला खेळ चालू आहे. एकूण धावसंख्या 71 71. आता गरज आहे आणि नक्कीच महेश गावणकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक हा सामना जिंकून दिला रॉनी या फलंदाजाने. तर आणि या चेंडूवरती षटकार मारला तर प्रतीक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी. इथे फलंदाजाला थांबून ठेवलंय. हा चेंडू खूप सुरेख फेकला. इथे मात्र धावसंख्या स्थिर, एकूण धावसंख्या 71. आता गरज आहे ती उर्वरित 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. हा चेंडू खूप निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये जरूर रंगत आपण पाहू. परंतु या चेंडूवरचं रहस्य काय असेल? या चेंडूवरती रॉनी या फलंदाज षटकार लगावणार का? का एकीकडे अभिषेक पाटील रॉनी या फलंदाजाला थांबून ठेवील का? मैदानामध्ये सामना चालू आहे. बिग हिट जरूर केलाय, ताकद कमी वापरली आहे. चेंडूने उंची कमी घेतली, अंतर कमी गाठलाय आणि इथे जरूर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. पकडला गेलाय झेल आणि रॉनी या फलंदाजाचा इथे संपवला गेला खेळ. थँक्यू डीजे. आता मात्र एक चेंडूमध्ये 9 धाव्यांची गरज. नक्कीच या स्पर्धेमध्ये केला प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी. प्रत्येक आयोवा कॅचसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. आता प्रेक्षकांना देखील पारितोषिक इथे जरूर आपण पाहू. JWR यांच्या माध्यमातून जरूर आपण पाहतोय प्रत्येक आयोवा कॅचसाठी 200 रुपयाचा पारितोषिक. आता 1 मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. क्रिकेटमध्ये 1 मध्ये 9 धावा आल्या होत्या कांबोड्याच्या मैदानावरती. ती जादुई किमया इथे होईल का? परंतु नाहीये. मैदानामध्ये जरूर आपण पाहतोय खूप चांगला खेळ, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली लेपर्ड्स 11 टीम करून आणि या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. खूप चांगला त्यांच्या माध्यमातून खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि ती विजय लेपर्ड्स 11 टीम विजयी संस्थापित करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. जरूर आपण वलू या सामन्याचा सामनावीराकडे